नमस्कार, मी अनघा धोडककर आणि आपण ऐकत आहात अश्वत्थामा भाग 38. देवलोकात देवांची सभा भरली होती. त्या सभेला पृथ्वीसुद्धा उपस्थित होती. अस्वस्थ होऊन ब्रह्मदेवास म्हणाली, या द्वापार युगात मनुष्यभारानं आणि पापकर्मानं अधर्मी आचरणानं व्याकुळ झाले, गंजून गेले. लोकांचं दुःख आणि दुष्ट प्रवृत्तीने छळवाद मांडल्यानं माझं जीवितच धोक्यात आलं ना. काही रक्षणाचा उपाय योजून मानवधर्माचं उत्तम आचरणानं पुण्यवंतांचं रक्षण आपण करावं. पृथ्वीच्या आर्त गाऱ्हाण्यानं सर्व देवांनी आपापले विचार मांडल्यावर विष्णू म्हणाले, पृथ्वीवरचं हे संकट आधीच माहिती असल्यानं योजना आधीपासूनच ठरवून ठेवलेली होती. भरत कुलात आज शंतनू जो सागर आहे तो आणि गंगा यांनी माझी आगळीक केल्यामुळे त्यांना पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला होता. गंगेच्या पोटी 7 वसू जन्मले आणि देवरूप पाहून मुक्त झाले. पण 8वा वसू गांगेय जो भीष्म अद्याप धरणीवर थांबलेला आहे. अनिती, भ्रष्टाचार, अधर्म, असत्य या दुष्ट प्रवृत्तींचा कळस होऊन कलियुग नष्ट होऊन कालचक्र नेहमीक्रमाने कृतयुग सत्ययुगाचा पुन्हा उदय होईल. कुंती माद्रीच्या ठिकाणी धर्माचा अंश आणि गांधारीच्या ठिकाणी कलीचा अंश होईल. गंगा शंतनूला सोडून गेल्यावर शंतनूनं सत्यवतीशी विवाह केल्यावर 2 मुलं झाली. विचित्र वीर्याच्या 2 भार्यांना अंबालिकेला नियोग पद्धतीनं व्यासांकरवी धृतराष्ट्र आणि पंडू झाले. त्यांच्या मुलांची एकमेकांशी प्रचंड भांडणे होऊन भाऊबंदकी विकोपाला जाईल. राज्याच्या वाटणीवरून महाभयंकर संग्राम होऊन पृथ्वीवरचा भार कमी होईल. या लढाईत माणसांची, वाहनांची, गज अश्वाधिकांची, अनेक नगरांची, प्रासादांची, मोठमोठे देश, राजमंडळ नष्ट होऊन द्वापार युगात समाप्त होतील. त्यासाठी अश्वत्थामा जो शंकराचा अंश अवतार म्हणून जन्माला येऊन युद्धाचा शेवट करून चिरंजीव होईल आणि महादेवाच्या शंकराच्या विध्वंसक कलियुगाचा प्रारंभ होईल. हे कलियुग अश्वत्थाम्या महादेवाच्या अंशरूपानं शेवटचं कलियुग असेल. इंद्र, वायू, सूर्य, यम, अश्विनी कुमार, गंधर्व, अप्सरा, यक्ष या सर्वांनी जन्म घेऊन त्यांना पृथ्वीवरचे काम नेमून देतील. याच वेळी श्री विष्णू कृष्ण म्हणून अवतार घेतील. देवीचा पुरोहित बृहस्पती द्रोणपुत्र अश्वत्थामा महादेवाचा अंश निज रूपात जन्म घेईल. यम, सूर्य, इंद्र, वायू, अश्विनी कुमार पांडवांच्या रूपात, तर कली म्हणून दुर्योधन जन्म घेईल. दुःशासनादी बांधव मूळचे गांधर्व होते, तर राजा धृतराष्ट्र हा कुबेर होता. भूलोकीचा उद्धार करण्यासाठी महाभारताचा खरा सूत्रधार कृष्ण रूपानं जन्म घेईल. पृथ्वीवरून पुन्हा अश्वत्थाम्याचा आर्त स्वर कानी पडल्याबरोबर स्मृतिपटलातून बाहेर आले. कृष्णानं प्रचंड यातना दिलेल्या रुद्र महादेवाचा अंश अश्वत्थाम्याला शापमुक्त करण्यासाठी कृष्ण पृथ्वीकडे निघाला. कृष्णानं अनेक वेळा कुटील नीतीचा अवलंब करून पांडवांवरचा अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी वैध अवैध मार्गाचा बेधडक अवलंब केला. पृथ्वीला वचन दिल्याप्रमाणे द्वापार युगातला मनुष्यभार कमी करून श्रीकृष्णासहित कौरव पांडवांच्या पोटी जन्माला घातलेले देवांचे अंश मानव अवतारात स्वर्गात परतले. राहिला फक्त रुद्र महादेव अवतार अश्वत्थामा. धन्यवाद.